श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. भावानो, आज माझा भावाचा मुलगा दिनेश म्हात्रे माझ्याबरोबरच कंपनीमध्ये कामाला असतो, जॉबला असतो. तर आज तो ना बाईक घेतो नवीन. तर आम्ही शोरूमच्या बाहेर आहोत सुझुकीच्या, मारुती सुझुकीच्या. तर खूप कष्ट करून, खूप मेहनत करून पहिल्यांदाच तो काहीतरी विकत घेतो त्याच्या लाईफमध्ये, तो आणि त्याची बायको. तर आजचा त्याचा दिवसाचा जो जर्नी आहे ना, ती पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या यूट्यूबवरती मी माझं स्टोरी लाईफ दाखवत असतो, परंतु माझ्या भावाचा मुलगा गेली 20 वर्ष माझ्याबरोबरच काम करतो आहे. आणि बोलतात ना की त्याने खूप कष्टाने काहीतरी घेतलेली वस्तू आहे ना, ती तुम्हाला दाखवायची आहे आपल्याला. आणि त्याच्याबरोबर आज पूर्णपणे दिवस राहायचा आहे. तर दिनेश म्हात्रे आणि भारती म्हात्रे. तर भावानं आता सध्या ट्रेंड आलेला आहे की बायको नवऱ्याला काहीतरी गिफ्ट देते. तर आज बायको नाही देत आहे, मग कोण देते? तर आज भारती म्हात्रेने दिनेश म्हात्रेसाठी एक स्पेशल गिफ्ट घेतलेली आहे. तर दाखवतो तुम्हाला. तर काय वाटतं म्हात्रे तुम्हाला? काय ना आता घ्यायला जातोय. आज भारतीने खूप मेहनत करून, कष्ट करून, थोडेफार पैसे जमवून आणि त्यामुळे दिनेश म्हात्रे थोडं हातभार टाकून एक काहीतरी वस्तू घेतलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे, तर पूर्णपणे लास्टपर्यंत राहायचं आहे. तर बोला काय म्हात्रे, काय बोलणार? काहीच बोलता येणार नाही. बघा, गाडी आणण्यासाठी सर्वजण तयार झालेले आहेत. जिग्ने आहे, आदू, प्रिन्सी, कुठे आले तुम्ही रे? इकडे ओम आहे आणि ही आपली चाल आहे 4थ्या माल्यावरची. तर आज पार्टी आहे संध्याकाळी लहान मुलांना सर्वांना. पैसे घेतलंच ना? पैसे घेतलं, नाश्ता केला का सगळ्यांना तिथं? काय खाल्लाय नाही कोणी? गाडी असते गेले बरोबर, एकच गाडी आहे ना. खूप वर्षापूर्वी तर त्यांचं स्वप्न होता त्याचं आणि त्याच्या बायकोचं. म्हणजे खूप कष्ट करून त्यांनी पैसे गोळा करून करून एक नवीन बाईक घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करते. तर आज मी शोरूमच्या बाहेरच आहे मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये तो बाईक याला आतमध्ये म्हणजे सर्व साईन वगैरे करते. हा आपला ओम आहे. तर त्याला आपण आशीर्वाद द्यायचा आहे सर्वांनी आणि त्याची लाईफ जर्नी आहे ना, ती अशीच पूर्णपणे पुढं गेली पाहिजे. तर त्याला बघूया आतमध्ये तो पेपर साईन वगैरे करतोय. गाडी घेतली असेल त्याच्या. आदू कुठे? आदू ओम जा तिकडे बस, तिकडे उभा राहा. कशी वाटते? कडक कडक.
गणपती बाप्पा. हो. खतरनाक खतरनाक. तर मित्रांनो शोरूमचं आमचं काम सर्व आटपलं. म्हणजे गाडी वगैरे घेतली, मग हार वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी ते दिनेश बाहेर गेला आणि मग आम्ही सर्वजण गेलो नाश्ता करण्यासाठी. तर मित्रांनो हे बघा, एवढी लहान मुलं आले होते ना, त्यांना खूप भूक लागली होती. सर्वांनी डोशाची ऑर्डर दिली होती. म्हटलं होतं त्यांना इडली वगैरे घ्या, तर नाही आम्हाला डोसाच पाहिजे. तर एकदम जबरदस्त मजेमध्ये खातात, सर्व गरमागरमच होते. आणि आम्हाला इथून पूर्ण जायचं होतं रिटर्न आपल्या घरी. आणि घरी जाऊनसुद्धा बाईकची पूजा करायची होती आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांना पार्टी वगैरे द्यायची होती. सर्व गोष्टी दाखवता येणार नाही आज मला, कारण की पहिलाच दिवस आपला आहे. ब्लॉग बनवलं होतं इकडे बाहेर, तर कसा येतोय मला पण माहिती नाही. हे बघा खायला लाजतोय आणि मित्रांनो आम्ही इथून डायरेक्ट निघालो घरी. हे बघ दिनेश, इथं पण इथं घेतलं अशी घेतली तर चालेल. असे घे, अशी सरळ घे ना. तिथून गाड्या जातात आतमध्ये ना, कधी टेम्पो जातो ना. हा घे सरळ. हे इंद्रिय आहे. स्वस्तिक स्वस्तिक माहिती आहे ना कसं असतं? बरोबर. पहिलं तेलाचा हात ना, मग तो हे उठायचा. असं नाही. आता कुंकू लाव. बरोबर. तुला पण आता गाडी